की ज्यांनी जगाचा जीवाचा उद्धार करण्यासाठी या मृत्यू लोकावर जन्म घेतला आणि मृत्यू लोकाच्या नियमाचा उल्लंघन करून सदैव वैकुंठाला जाणारे, मानवता उदारता दीनता यांनी संपन्न असणारे विश्ववंद्य जगद्मान्य जगद्भूषण सर्वांत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबा यांचा चार चरणाचा संत प्रकरणातील अभंग आहे. विठ्ठल अभंगावर चिंतन करणे अगोदर थोडासा परिहार तो असा, टाइम अँड टाइड वेट्स फॉर नन. वेळेच्या आधी आणि भाग्यापेक्षा जास्त माणसाला काहीच भेटू शकत नाही. आजचं मी माझं महत् भाग्य मानते की माझ्या मिस्टरांचे मित्र आपल्या गावचं वैभव अनिलजी महाराज यांच्या सहकार्याने, तसेच आमचे सासरे भजन सम्राट बंडुबुवा गोळेगावकर यांचे मित्र सुरेश भाऊ यांच्या सहकार्याने आजचं हे कीर्तन पुष्प माझ्याकडे आलं. खरं तर देवी आईची ही कृपा मानलीच पाहिजे. मी मागच्या महिन्यामध्ये आईकडे दर्शनाला आले होते. मी म्हणलं उभ्या महाराष्ट्रात कीर्तन सांगते आई, पण इथे कीर्तनाचा कधीच योगायोग आला नाही. सहज दुःख सहज अशी खंत व्यक्त केली आणि योगायोग आला. तर आईच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 1948 पासून हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. तर आज तागायत हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर हा सप्ताह करणे सोपं नाहीये. हे कल्याचा नव्हे हा खेळ. एकटी व्यक्ती हा सप्ताह करू शकत नाही. नवे तर श्रीमंत लोक, पैशावाले लोक सुद्धा सप्ताह करू शकत नाहीत. तुम्ही आमच्या भरतूरमध्ये येऊन बघा, एकाही हनुमान मंदिरामध्ये सप्ताह चालू नाहीये, एकाही राम मंदिरामध्ये सप्ताह चालू नाहीये. सप्ताह हे फक्त शेतकरीच करू शकतात आणि शेतकरी सप्ताहाची परंपरा जपू शकतात. 1948 पासून ही परंपरा जपलेली आहे. खरंच गावाचं वैभव आहे आणि गावाने ही परंपरा जपून ठेवली, त्याबद्दल मी गावाचे आभार मानतेच. तसेच एका कीर्तनकाराला उत्कृष्ट गायक असावेत, उत्कृष्ट वादक असावेत, जाणकार श्रोते असावेत. हा दुग्ध शंकरा मिलाप या ठिकाणी झालेला आहे. हे उत्कृष्ट माईक सिस्टीम आहे. सगळ्यांचा परिचय मी नंतर करून देईलच. अगोदर आपण अभंग सोडूया. ऐसा ज्यांचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. महाराज म्हणतात असा ज्यांचा अनुभव आहे की ज्यांना सगळीकडे देव दिसतो. विश्वदेव सत्यत्वे. ज्यांना सगळीकडे देव दिसतो त्यांच्या दर्शनाने माणसाच्या पापाचा नाश होतो. त्यांच्या जवळच देव असतो. देव तया जवळ असे पाप नासे दर्शने. इतकंच नाही तर अशा संतांकडे काम नसतो, क्रोध नसतो आणि त्यांच्यामध्ये सगळ्यांना ते समान भावनेने पाहतात. काम क्रोधा नाही झाली, भूती झाली समता. भूतामध्ये समता. भूत म्हणजे कुणाला म्हणलेले? भूत म्हणजे कोण? भूत म्हणजे रात्रीचं दिसतात ते का? अमावस्येला दिसतात ते का? भूत म्हणजे मनुष्य. प्रत्येक मनुष्य प्राण्याला ते समान भावनेतून पाहतात, भेदाभेद करत नाही. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोळी. हा झाला अभंगाचा सगळा भावार्थ. विठ्ठला भक्ताची चार प्रकार सांगताना ज्ञानोबा आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ चतुर्विधा भजन्ते मां हे जना पर्युपासते. भक्ताचे चार प्रकार आहेत, अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. पण ज्ञानोबा काय म्हणतात भगवंताला जो भक्त आवडतो तो म्हणजे ज्ञानी. पण ज्ञानी भक्त कुणाला म्हणायचं? जो सगळीकडे देव पाहतो तो भक्त कोणता? ज्ञानी. वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. सगळीकडे देव पाहणारा महात्मा या भूतलावर जन्माला येणं हे दुर्लभ आहे. त्याला सगळीकडे देव दिसतो. जे दिसेल ते काय? जे दृष्टी दिसे ते हरि रूप. पूजा ध्यान जप त्यास नाही. वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव. वैकुंठात देव आहे, कैलासात देव आहे, तीर्थक्षेत्रात देव आहे. पण महाराज म्हणतात तया विन ठाव रिता कोठे. अहो त्याच्याशिवाय कोणतं असं ठिकाण असं आहे की त्याच्याशिवाय देवच नाही. अहो त्या भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारला सांग तुझा देव कुठे आहे? या खांबात आहे का? हिरण्यकश्यपू म्हणा, भक्त प्रल्हाद म्हणाला हो त्या
खांबात सुद्धा माझा देव आहे. त्या खांबाला लाथ हल्ली आणि खांबातून देव प्रगट झाला. ही घटना कुठली आहे? आपल्या प्रल्हादपूरची आहे. प्रल्हादपूरलाच आपण शॉर्टकट मध्ये काय म्हणतो, त्या प्रल्हादाचं मंदिर आहे. तुम्ही गावामध्ये जाऊन पहा. त्या इतकुशा छोट्या 9 वर्षाच्या बालकांना काय सांगितलं की प्रत्येक ठिकाणी देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सगळीकडे देव असताना तो देव तुम्हाला का दिसत नाही? अहो, देव सगळीकडे नवे नवे या भूतलावर निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट कुणाची आहे? प्रत्येक गोष्ट कुणाची? मग आपल्या जवळचं घर कुणाचं? गाडी कुणाची? कुणाची? शाणी आहे ती. देवाची आहे देव आम्हाला. हा, तुम्ही मानायला तयार आहेत का देवाची आहे म्हणून? बघा, तुम्ही कुणाचे आहेत? हा, देवाचे आहेत, हो की नाही? सगळं देवाचं असताना एक भक्त म्हणतो, देवा जे काही सगळं दिलंय तुम्हाला ते सगळं तुझंच आहे. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. देवा तुला मी पान वाहू, फूल वाहू, सगळं काही देवा तुझंच आहे आणि तुझंच तुला काय अर्पण करू? तर देव म्हणतो, हे भक्ता, एक अशी गोष्ट आहे जी की मी तुला दिलेली नाही. सांगा, आपल्या सगळ्यांना एक अशी गोष्ट आहे की जी देवानं आपल्याला दिलेली नाहीये. कोणती असेल? देव म्हणतो, मी एक गोष्ट तुला दिलेली नाहीये, ती गोष्ट तुम्हाला अर्पण कर, जीवनात सुखी होशील. सांगा बघा, अशी कोणती गोष्ट असेल की आपल्या प्रत्येकाला देवानं ती दिलेली नाहीये? कोणती असेल? गायक मंडळी, देवानं ती गोष्ट आपल्याला दिलेली नाहीये. ती गोष्ट जर आपण देवाला अर्पण केली तर आपल्या आयुष्यामध्ये आपण सुखी होऊ. कोणती गोष्ट असेल? हा, अभिमान. देव म्हणतो, तुझ्याकडचा जो अहंकार आहे ना, तो अहंकार मी तुला दिलेला नाहीये. तो अहंकार तू स्वतःहून धारण केलेला आहे. तो अहंकार तुम्हाला अर्पण कर. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे माझे. देव म्हणतो, तू मुक्त आहे, तू सुखी आहे, पण तू दुःखी का झाला? माझे माझे अहम आणि मम. अहम म्हणजे इगो, अहंकार. नको असलेल्या गोष्टीचा आपण काय घेतला? अहंकार घेतला. नामदेव काय एके ठिकाणी विनवणी करतात, देवा माझ्या भक्ताला तू काय करू नको? अहंकाराचा
माझी या विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. हे बघा, या संत मंडळींना, इथे बसलेल्या सर्व संत मंडळींना अहंकार होऊ देऊ नको. अशी कोण व्यक्ती आहे जीवनामध्ये की तिला अहंकार नाही? वरपोट करा बघा की त्याने सांगा की मला अहंकार नाही. आहे का कोणी? बरं, बोट वरती केलं तरी सुद्धा अहंकार नसल्याचा काय आहे की नाही? हो की नाही? तिघे जण होते, तिघांना म्हणलं तुम्हाला 50 रुपये देते. सगळ्यात जास्त आळशी कोणी? दोघांनी वर बोट केले, पटकन मी आळशी. तिसऱ्याने केलंच नाही. म्हणलं तू का वर बोट केलं नाही? तुम्हाला मला बोट वरती करायचाच कटाळा आला होता. सगळ्यात जास्त आळशी कोण? मग अहंकार नाही म्हणून पटकन वर बोट केलं तर सगळ्यात जास्त अहंकार कुणाला आहे? मग त्याच माणसाला. माणसाला जीवनात अहंकार असू नये. सगळ्यात जास्त दुःखी मनुष्य कशाने असेल? तर अहंकाराने असेल. अहंकार झाला तुका म्हणे ज्याला जितका जास्त अहंकार तितका जास्त नाचतेत माणसं. नाचत नाहीत का? नाचतात ना. सत्य पुढे नाचतात, बायको पुढे नाचतात. बायको छान दिसायला असेल तर नाही का? माझ्या बायको सारखी गावात सुंदर नाही, हो की नाही? अहो, म्हशी पुढे नाचतात, लाखाची म्हैसे नाचतात की नाही? बैला पुढे नाचतात, लाखाची बैल जोडी नाचतात की नाही? बंगल्या पुढे नाचतात, निर्जीव बंगल्या पुढे. साधा आहे का? 3 मजली बिल्डिंग आहे, नाचतात की नाही? नाचत नाही असा मनुष्य दाखवा. अहंकार झाला की जीवनामध्ये त्या व्यक्तीला काय प्राप्त होतं? दुःख होतं. आणि ज्याचा अहंकार गेला तो साक्षात काय होतो? देव होतो. देव. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. ज्याचा अहंकार गेला ना तो देवच आहे. देवच आहे. ज्याचा अहंकार गेला त्याला शिव्या दिल्या तरी फरक पडत नाही आणि गोड बोललं तरी पडतं का? आता पूर्वी बरं का, शिवाजी महाराज, माझा स्वर जायचा, महाराज मला खवळायचे की तुझा स्वर गेलाय. जसं आता भैऱ्या व्यक्तीला शिव्या दिल्या काय, गोड बोललं काय कळत का? कळत का? तसं आता मला स्वर आला काय गेला काय कळतच नव्हतं. तर यांनी किती बडबड केली तर काय का? बघा, होता इतका अभ्यास झाला. आज येताना मला म्हणते प्रमाण सांग बघा कोण कोणते येतील. म्हणलं मी का टिप्पणी कीर्तन का गे का काय हे? हा, एखाद्या परीक्षेत बसायचं असल्यावर त्या विद्यार्थ्याला कशा आधीच प्रश्न सांगून होते हे येतील बघ. तसं आता टिप्पणी कीर्तन, आता निवृत्ती दादाने किती कीर्तन ऐकले दादा? एक तरी कीर्तन डबल आले का? एकही नाही. जवळजवळ भरपूर. म्हणजे मला शिवाजी महाराज 15 वर्षापासून कीर्तन, आज ते आलेच नसते ऐकायला. कालच सिंगोण्यात कीर्तन ऐकलंय, कशाला यायचं म्हणले असते? हा, ते म्हणले असते काय तेच टिप्पण ऐकायचंय. म्हणजे काय माहितीये का, त्या व्यक्तीचं सगळं, त्याला शिव्या दिल्या काय, गोड बोललं काय, काही वाटत नाही. त्याला तुम्ही स्तुती केली काय, निंदा केली काय, काहीच वाटत नाही. का त्याचा अहंकारच निघून गेलेला असतो. ज्याचा अहंकार गेला तो साक्षात देव होतो. पण अहंकार झाला ना तो देवापासून सोडी मी तो पाना
होते ना तेव्हा भगवान विष्णू डोळे झाकतात. कारण लक्ष्मी मातेला काय झालेलं आहे, अहंकार झालेला आहे. लक्ष्मी माता भगवान विष्णूंना म्हणते मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ. भगवान विष्णू म्हणाले तू श्रेष्ठ आहे तर सिद्ध करून दाखव. काय करावं लागेल तुला, सिद्ध करून दाखवावं लागेल. म्हणजे आता सिद्ध करून दाखवते. एक मेलेलं प्रेत चालू होतं, त्या प्रेतामागं काही मागं पुढे 5-25 माणसं रडत होती. लक्ष्मी मातेने असा चमत्कार केला की त्या प्रेतावर 200च्या नोटा, 100च्या नोटा, 500च्या नोटा, जे असं वरून स्वर्गातून नोटांचा वर्षाव चालू झाला. जिकडं नोटा पडतील तिकडं लोक बघा, ज्यांच्या खांद्यावरती मड होतं त्यांनी पळायला पाहिजे होतं का? ज्यांनी मड घेतलं होतं खांद्यावर त्यांनी पळायला पाहिजे होतं का? मड टेकून 500च्या नोटा जर पडत असतील तर नोटा श्रेष्ठ की मड श्रेष्ठ? चलतील ते मड घेऊन, चलतील. त्यांनी सुद्धा मड टाकून दिलं. 75 वर्षाची म्हातारी 15 वर्षाच्या मुलीप्रमाणे नोटा वेचत पळवू लागली. लक्ष्मी माता म्हणाली बघितला माझा चमत्कार. तर भगवान विष्णू म्हणाले चमत्कार मी पाहिला नोटांचा, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हालाही विचारते, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. सगळे नोटा वेचण्यासाठी पळत होते, मग ते मेलेलं मढ नोटा वेचण्यासाठी का पळत नव्हतं? बोला. राम कृष्ण विठ्ठला, क्या बात आहे. अहो त्याच्यात विष्णू नाही ना, त्यात राम नाही ना. मेलेल्या मढ, आमच्या दादांसाठी टाळ्या वाजवा एकदा. ज्याच्यात रामच नाही तो कशाला नोटांच्या मागे पळेल? अहो तुमच्यात राम ठेवायचं की नाही हे कुणाच्या हातात आहे? त्याच्या हातात आहे. म्हणून आपल्याला अखंड काय करावं लागेल, नामस्मरण रूपी रिचार्ज जवळ ठेवावं लागेल. मला तुम्ही सांगा, तुमच्याकडे मोबाईल आहे, मोबाईल, तो मोबाईल मधून कॉल करायचा असेल तर काय लागेल? काय लागेल? बॅलन्स लागेल. बघा तुमच्या मोबाईल मध्ये बॅलन्स पण आहे तरी पण कॉल होत नाही, मग काय लागेल? हा बघा चार्जिंग पण आहे तरी पण कॉल होत नाही, मग काय लागेल? रेंज लागेल. क्या बात आहे, हे महत्वाचं उत्तर आहे. काय लागेल? तसं भगवंताच्या स्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सुद्धा नामस्मरण रूपी काय लागेल? रेंज लागेल. ह्या अंतःकरणातला अहंकार काढून टाकावा लागेल. तेव्हा आपण काय करू शकतो? भगवत स्वरूपापर्यंत पोहोचू शकतो. आणि ज्यावेळी अंतःकरणातील अहंकार जाईल त्यावेळी प्रत्येकामध्ये काय दिसेल? प्रत्येकामध्ये काय दिसेल? देव दिसेल. हाच संतांचा अनुभव आहे आणि हाच अभंगाच्या प्रथम विश्वदेव सत्यत्वे. विश्वामध्ये देव पाहणारे कोण होऊन गेले? संत. नाथरायांना कशात देव दिसला हो? गाढवात देव दिसला. नामदेवरायांना कुत्र्यात देव दिसला. आणि आपल्याला
माणसात देव दिसत नाही. दिसतो का? दिसतो. माणसात देव दिसला असता तर एकमेकासोबत तुसड्यासारखं वागलं असतं. वागलं असतं का? वागतील की नाही माणसं? सून सासऱ्यासोबत तुसड्यागत वागते. प्रत्येक जण नवरा बायको सोबत तुसड्यावानी वागतो. बायको नवऱ्यासोबत वागते. वागते की नाही? देव दिसला असता तर वागले असते. भेदाभेद केला असता यांनी. हा? भेदाभेद करण्याचं कारण काय माहितीये का? अज्ञान आहे. अज्ञान. अज्ञान. हे बघा, एका माणसाची वयाच्या 45 मध्ये पत्नी गेली. एक मुलगा आणि एक मुलगी होती. सगळे लोक म्हणत होते लग्न करा. आता फर्स्टला भेटत नाही पण सेकंडला भेटणं सुद्धा अवघडच आहे. पण प्रॉपर्टी भरपूर होती तर काय म्हणाले, लग्न करा. तो म्हणाला काही गरज नाही. एक मुलाला एका मुलीला लहानाचं मोठं करेल त्यांच्यातच माझं सगळं सुख आहे. मुलगी मोठी झाली, मुलीचं लग्न झालं, मुलगा मोठा झाला. सगळी प्रॉपर्टी मुलाच्या नावची केली. ऑफिस मुलाच्या नावचं केलं. सगळ्या कंपन्या मुलाच्या नावच्या केल्या. मुलाचं लग्न झालं. सुनबाई घरामध्ये आलेली आहे. सासरा एकीकडे जेवायला बसला आणि मग त्याने सांगितलं, मला सुनबाई 1 वाटी काय आण, दही आण, दही. तर सुनबाई म्हणली, मामा दही संपलाय. कुणाला म्हणली? सासऱ्यांना म्हणली दही संपलाय. मुलगा तिथंच पेपर वाचत होता. मुलानं हे ऐकलं. सासरे बुवांचं जेवण झालं. ते सोफा सेटवर जाऊन बसले आणि हे दोघं पती पत्नी जेवायला बसले. त्यावेळेस त्या दोघांचं जेवण चालू असताना हा म्हणला, अगं मला 1 वाटी दही आण ना. तर टपकन तिला त्याच्यासाठी 1 वाटी आणि तिच्यासाठी 1 वाटी, 2 वाट्या दही आणलं. कोण भामटय? कोण भामटय मावल्यांना? त्याच्या लक्षात आलं हिने आपल्या बापाच्या बाबतीत काय केला? भेदभाव केला. भेदभाव. तो म्हणला, आता आजच्या दिवस शांत बसा. दुसऱ्या दिवशी उठला म्हणला, बाबा आज मला ऑफिस मध्ये नाही जायचं. काय झालं काय? आज ऑफिस मध्ये नाही जायचं. आज तुमच्यासाठी दही वाढणारी आणायची. तो म्हणला, मला या वयात पत्नी शोभेल का? बघा, आतापर्यंत आईची कधी उणीव भासू दिली नाही. नेमकं झालं काय बाळा? काही नाही, मी सांगतोय ना तुमच्यासाठी दही वाढणारी आणायची. अरे बाळा, पण झालं काय ते तर नेमकं सांग. तो म्हणला, माझ्या पत्नीला, हे बघा तुम्ही जेवढं काही इस्टेट माझ्या नावची केली ते सगळी तुमच्या नावची घ्या. तुमच्या कंपन्या, तुमचं ऑफिस. उद्यापासून तुमच्या ऑफिस मध्ये मी मालक म्हणून नाही तर नोकर म्हणून कामाला येईल. तुमचं घर तुमच्या नावचं घ्या. मी किरायाच्या घरात राहायला जातोय. अरे पण झालं काय? मुलगा म्हणाला, असं वागल्याशिवाय माझ्या पत्नीला 1 वाटी दह्याची किंमत. कोण शहाणा होता? मुलगा शहाणा होता. माय मावल्यांनो, भेदाभेद कधीच करायचा नाही. जर तुम्ही तुमच्या आई वडिलांमध्ये आणि सासू सासऱ्यांमध्ये भेदाभेद केला तर देव सुद्धा कर्माचं फळ देतोच ना. सासू सासऱ्यांना जीव नाही लावला की भावजाई काय करते? इकडं तुमच्या आई वडिलांना घराच्या बाहेर काढते. संतांना भेदाभेद आवडत नाही. ऐसा जनता अनुभव विश्वदेव सत्यत्वे. प्रत्येकामध्ये संत काय म्हणतात? देव पहा. आणि असं प्रत्येकामध्ये जो देव पाहतो ना त्याच्या दर्शनानं तो साक्षात संतच असतो. नवे नवे तो संत नाही, तो साक्षात देव असतो. देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. तो साक्षात देवच असतो. आणि अशा देवाच्या दर्शनानं, अशा साधू संतांच्या दर्शनानं माणसाच्या पापाचा नाश होतो. अभंगाचं देवता जवळी आसे, देवता जवळी आसे, देवता जवळी आसे, देवता जवळी आसे.
दगुशने देव अशा साधू संतांच्या कुठे असतो जवळ असतो मग आज या कलियुगामध्ये साधू साधू म्हणावा कुणाला साधूच्या रूपामध्ये आम्हाला सगळीकडे कोण दिसतात कैसे कैसे झाले बोंधू कर्म करोनी मन ते